आहे जेव्हा आपण एक्सपोजिशन करतो, एक्सपोजिटरी प्रीचिंग ज्याला म्हणतात, आणि त्यावेळेस आपण सखोल उलघडात्मक संदेशाकडे पाहतो. फार सुंदर रीतीनं आपल्याला आजच्या वेळेसाठी हा शास्त्र भाग देवापण कृपेद्वारे पुरवलेला आहे. जर तुम्ही आपल्या बायबलमध्ये पाहिलं अध्याय 2 आणि वचन 13 याचा जर मथळा पाहिला काळावाला, तर तिथे लिहिलेलं आहे छळ. तशी सुरुवात आहे. आणि थेसलोनिकरासच्या मंडळीकडे ज्यावेळेस आपण पाहतो, तुम्हाला आठवत असेल की आपण प्रेषितांची कृत्य याचा 17वा अध्याय त्याच्यामध्ये पाहिलेलं होतं की या मंडळीची सुरुवात कशी झालेली आहे. आम्ही तुम्हाला सांगितलेलं होतं की ही जी मंडळी आहे ही केवळ 3 वीक 3 सिनॅगोगमध्ये हे लोक गेलेले आहेत. 3दा संत पॉल 3 वेळेस प्रीचिंग करत आहे सिनॅगोगमध्ये जाऊन, 3 शबात, आणि 3 शबात नंतर ही मंडळी प्रस्थापित झाली. ज्यावेळेस ही मंडळी प्रस्थापित होते झाल्या या मंडळीचा छळ झाला. म्हणजे यंग चर्च आहे आणि यंग चर्चचा छळाला सुरुवात झाली. आणि आपण पाहतो की यासोनाचं कुटुंब, या कुटुंबाला पकडलं. यासोनाचं कुटुंब पकडल्यानंतर त्यांना न्यायालयात घेऊन गेले, त्याच्यावर खटला चालवला आणि खटला चालवल्यानंतर त्याला जामीन मिळाला आणि जामीन देऊन यासोन त्यातून सुटला. आणि मग ही जी मंडळी आहे ही छळातून जाणारी मंडळी आहे. आणि संत पॉल ह्यांच्या समोर काही उदाहरणं ठेवत आहेत आणि ती उदाहरणं फार सुंदर आहेत. ओके, आणि ती उदाहरणं का सुंदर आहेत? कारण ती आपल्याला रिलेट करायला लावतं. तर आपण या शास्त्र भागांकडे जाऊ आणि यातून आजचा जो संदेश आहे तो नेमका काय आहे ते बघू. अध्याय 1 आणि 2 याच्यामध्ये संत पॉलाची कंटिन्युअसली या मंडळीची केलेली स्तुती आपल्याला आढळते. ओके, मग त्याचं ते व्यक्तिमत्व असो, त्यांचं त्या प्रत्येक परिस्थितीला तोंड देणं असो, त्यातून बाहेर येणं असो. आणि ज्यावेळेस हे लोक बाहेर येतात या परिस्थितीतून, पॉल त्यांची स्तुती करतो. त्यांना तो म्हणत आहे की खूप सुंदर तुम्ही तुमचं जीवन व्यतीत केलेलं आहे. थोडासा अजून पुढाल्यानंतर तो म्हणतो इतकंच नाही तर या छळामध्ये, या त्रासामध्ये तुम्ही देवाच्या सेवेला देण्यासाठी कधी मागं पुढं नाही पाहिलं. मग देण्यासंदर्भात पण तो या मंडळीची स्तुती करतो. म्हणजे एकंदरीत या लोकांना वारंवार स्तुती जी आहे ती केलेली आपल्याला आढळते. त्याचबरोबर तो स्वतःला पण यांच्यामध्ये ठेवतो आणि तो म्हणतो की या कठीण परिस्थितीमध्ये देवापानं मला जी पवित्रता लाभू दिलेली आहे, मला जी शुद्धता देवाला दिलेली आहे, त्याबद्दलही पॉल देवाचं गौरव करतो. आणि मग एनकरेज करतो या अध्यायामध्ये की आता देवाला साजेस, जेव्हा देवाला आनंददायी देणारं जीवन तुम्ही कसं जगाल. आणि त्यालाच अनुसंधान हा जो शास्त्र भाग आहे याच्याकडे आपण येतो. काही महत्वपूर्ण आहेत. मी पुन्हा एकदा हा शास्त्र भाग वाचतो, त्याच्याकडे आपण लक्ष देऊ. अध्याय 2 वचन 13 पासून पुढे फार महत्वपूर्ण आहे. तो असं म्हणतो, आम्हीही देवाचे निरंतर उपकार स्मरण यामुळे करतो की तुम्ही आम्हापासून ऐकलेले देववचन स्वीकारले, ते मनुष्याचे म्हणून नव्हे तर देवाचे असेच स्वीकारले आणि वास्तविक ते तसेच आहे. ते तुम्हा विश्वास ठेवण्यात कार्य करीत आहे. तो स्वतःविषयी सांगत आहे की बघा हे कार्य करत आहे. 14 वचन फार महत्वपूर्ण आहे. बंधूंनो, यहुद्यातील देवाच्या ज्या मंडळात ख्रिस्त येशूमध्ये आहेत त्यांचे तुम्ही अनुकरी झालात. म्हणजे त्यांनी यहुद्यांच्या हातून जी दुःखे सोसली तीच तुम्हीही आपल्या देश बांधवांच्या हातातून सोसलेली आहेत. आता या ठिकाणी ज्यावेळेस तो यहुद्यांचं उदाहरण देतो, तो म्हणतो की येरुशलेम आणि त्याचबरोबर त्या कालखंडामध्ये असणारे जे लोक आहेत त्या लोकांनी यहुद्यांच्या हातून दुःख सोसले आहेत, छळाला सामोरे गेलेले आहेत. आणि तो थेसलोनिकराच्या लोकांना म्हणतो, जी परराष्ट्राची मंडळी आहे त्यांना तो म्हणतो की तुम्हीही आपल्या देश बांधवांकडून दुःखे सोसलेली आहेत. आणि तो त्या छळाला अजून दुजोरा देत आहे. तो त्यांना सांगत आहे की छळ हा होणारच आहे. खरं ख्रिस्ती जीवन आहे हे नेहमीच लोकप्रिय असेल असं नाहीये. कोण सांगत आहे बघा, पॉल जो फार लोकप्रिय त्यावेळेस आहे. कशामुळं? तर तो म्हणत आहे की मी पहिला देवाच्या मंडळीचा छळ केला, आता मी प्रभूची सेवा करतो. त्यामुळं पॉल जो आहे त्याच्या लिखाणासंदर्भात, त्याच्या बोलण्यासंदर्भात लोकांचं फार आकर्षण आहे. पण लोकप्रिय असणं याचा अर्थ हा नाहीये की छळाला सामोरे नाही जाणार. तर ही जी मंडळी आहे ही मंडळी छळाला सामोरे जाणारी मंडळी कशी आहे, पॉल कसा छळाला सामोरे जाणार आहे
हे त्यांना त्यावेळेस सांगत आहे. आता तो उदाहरणं काय देत आहे? ख्रिस्ताची आणि ख्रिस्ताच्या मंडळीची उदाहरणं त्यांच्या समोर देत आहे. योहानाचं शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि 20वा वचन याच्यामध्ये खुद्द प्रभू येशू ख्रिस्त हे सांगत आहे मंडळीला की जर हे माझा छळ करतात तर ते तुमचाही करतील. छळ जो आहे हा निर्वादित आहे. छळ हा ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांचा होणारच आहे. ख्रिस्ती विश्वासणारा असा कोणीही नसणार आहे जो म्हणत आहे की मला याचा सामोरा करावा नाही लागणार. प्रत्येक जण छळाला सामोरे जाणार आहे. कदाचित प्रत्येकाच्या कॅपॅसिटीनुसार प्रत्येक जण छळाला सामोरे जात आहे. कोणी कोणाच्या ऑफिसमध्ये जात आहे, कोणी कोणाच्या कलिग्समध्ये जात आहे, कोणी कोणाच्या कुटुंबामध्ये जात आहे, कोणी कोणाच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांमध्ये जात आहे. कदाचित अख्खी मंडळी एकत्रित छळाला सामोरे जात आहे. पण छळ हा ख्रिस्ती विश्वासाचा अविभाज्य भाग आहे. कोणी असं म्हणू नये की नाही मी छळाला सामोरे जाणार नाही. लक्षात ठेवा, छळाला सामोरे गेल्यानंतर त्याच्यातूनच तुमची परीक्षा कशी होणार आहे हे निदर्शनास येते. कारण हा संपूर्ण जो शास्त्रभाग आपण वाचलेला आहे त्याचं मूळ कारण तेच आहे. कारण येशू ख्रिस्ताची शिकवण कधीही फेल ठरत नाही. येशू ख्रिस्त क्लिअरली सांगत आहे जर हे माझा छळ करू शकतात तर ते तुमचाही करू शकणार आहेत आणि ते तुमचाही करतील. करू शकणार नाही, ते करतील असं प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो. विश्वासू जीवन जे आहे की विश्वासणारा जो आहे तो विश्वासूपणे जीवन जगतो. तर विश्वासूपणे जीवन जगणाऱ्याला त्रास किंवा क्लेश हा होणार आहे. जर तुम्ही विश्वासूपणे जीवन जगता तर तुम्ही सगळेजण त्याला सामोरे जाणार आहे. पण एक गोष्ट मात्र निरंतर आहे आणि एक गोष्ट मात्र एकदम दगडावरची रेग आहे की या क्लेशदायक समयी किंवा छळाच्या समयी परमेश्वर देवबाप तुम्हाला सोडणार नाही. काल आपण कॉटेज प्रेयर होते. कॉटेज प्रेयर मध्ये आपण पाहिलं की कशा रीतीने एजेकेलच्या ग्रंथामध्ये एजेकेलला परमेश्वराचं वचन प्राप्त होतं आणि एजेकेलला परमेश्वर देवबाप सांगतो की आपली दाढी, आपले केस तू काय कर, तलवारीसारखी तलवारीला धार कर. कशी धार कर? तर जो नावी असतो त्याच्या वस्ताऱ्यासारखी तू धार कर आणि तलवार काय कर आपल्या शरीरावर म्हणजे आपल्या केसावर आणि आपल्या दाढीवर तू टाक आणि तुझी केस आणि दाढी कापून घे. त्याच्यानंतर त्याची तगडीमध्ये त्यांना टाक आणि मग समांतर असे 4 भाग कर. प्रत्येक भाग, एक भाग तू जाळा आगीच्या हवाली कर, एक भाग तू काय कर तलवारीनं त्याला मार, कापून टाक सगळे तुझे केस. एक भाग तू काय कर वाऱ्यावर सोड आणि एक भाग जो आहे तो घे आणि आपल्या जो कमरपट्टा आहे त्या कमरपट्ट्याला बांधून ठेव असं तो म्हणतो. आपण ते पाहिलं की परमेश्वर देवा त्याही ठिकाणी म्हणजे तो आगीच्या हवाली कर म्हणतो. म्हणजे छळ होणार आहे, रोग येणार आहे, अनेक प्रकारचा त्रास होणार आहे. त्याचबरोबर म्हणतो की वाऱ्यावर सोड. त्याचबरोबर म्हणतो छळ, युद्ध, अनेक लोक येतील, अनेक राष्ट्रांनी मारतील. या सगळ्यांमधून इस्रायलाला मला न्यायचं आहे. पण एक गोष्ट आहे, या सगळ्यांमध्ये जे विश्वासूजन आहेत त्यांचं संगोपन तो करणार आहे. या सगळ्यांमध्ये तो त्याचं संगोपन करणार आहे. आपण बुधवारच्या बायबल स्टडीमध्ये पण तेच पाहिलं, जे आपलं प्रगटीकरणाचा बायबल स्टडी आहे त्याच्यामध्ये पण आपण तेच पाहिलं की या कालखंडामध्ये की एक श्वापद उठत आहे, जमिनीतून उठत आहे, एक श्वापद समुद्रातून उठत आहे आणि ही श्वापदांचे ध्येय हे आहे की परमेश्वराचे जे लोक आहेत त्यांना कशा रीतीने आम्ही त्रास द्यावा, कशा रीतीने त्यांना आम्ही मारावं, कशा रीतीने त्यांना आम्ही छळ करावा. पण याही परिस्थितीमध्ये आपण पाहतो की परमेश्वर देवा त्याच्या लोकांचं संरक्षण करतो. छळामध्ये, संकटामध्ये, कष्टामध्ये जेव्हा लोक तुमची छीतू करत आहेत त्या कठीण प्रसंगामध्ये छळाचं हे एक अद्भुत सत्य आहे की जिवंत देव तुमच्या बरोबर आहे. आजूबाजूची परिस्थिती कितीही कठीण असली, तुम्ही छळाला सामोरे जात असाल, परमेश्वराच्या नामास्तव जात असाल, पण परमेश्वर देवबाप त्या कठीण प्रसंगामध्ये तुमचं अद्भुत संगोपन करतो. 14वं वचन जे आहे, तुम्ही मंडळांचे अनुकरी झालात. यहुदी लोकांनी जसा छळ केला तसे तुम्ही अनुकरी झालात. म्हणजे कसे अनुकरी झालात? त्यांच्या संगतीचे नाही किंवा त्यांच्या परंपरेचे नाही, पण त्यांच्या विश्वासूपणाचं. त्यांचा विश्वास, त्यांची परंपरा कशी आहे, ते कसे वागतात
याच्याशी निगडीत नाही, पण त्यांचा विश्वासूपणा कसा आहे त्याच्याशी निगडीत तुम्ही त्यांचे अनुकरी झालात, असं संत पॉल म्हणत आहे. चर्च जे आहे, मंडळी जी आहे, ती अनेक कष्टातून किंवा अनेक संकटातून जात आहे. पण या अनेक संकटातून आणि कष्टातून जात असताना परमेश्वर देवा त्यांचा विश्वास अधिक दृढ करतो. खरं सोनं जर पारखून घ्यायचं आहे तर त्याला अग्नीमधून जावंच लागतं. आणि छळ हा तो अग्नी आहे. छळ हा तो अग्नी आहे. विश्वासू व्यक्ती जर पारखून घ्यायचा आहे तर त्याला क्लेशातून आणि संकटातून जाणंच गरजेचं आहे. मुद्दामपणे नाही बरं का, मुद्दामपणे मला छळात पडायचं आहे म्हणजे म्हणतो ना आपण की उगीच पर्सिक्यूट करायचं नाहीये. उदाहरणामध्ये मी सांगतो बरं का, एक बायबल कॉलेज होतं आणि ते बायबल कॉलेज गडगंज श्रीमंत बायबल कॉलेज आहे आणि चांगलं बायबल कॉलेज, श्रीमंत बायबल कॉलेज आहे. मी ज्या बायबल कॉलेजमध्ये शिकलो त्या बायबल कॉलेजमध्ये परिस्थिती कठीण होती आणि मग जेवायचं वगैरे जी गोष्ट आहे ती थोडीशी कठीण वाटायची. म्हणजे आम्ही जेवण ज्यावेळेस द्यायचं आहे, विशेष करून जे हॉस्टेलमध्ये राहिलेले आहेत त्यांना हे माहीत असेल की कोणाकोणाला अनुभव आहे हॉस्टेलमध्ये राहायचा आहे? हॉस्टेलमध्ये राहिले तुम्ही तर ना, आमच्या इथं असं डे असायचे, डे म्हणजे नॉनव्हेजचा डे. मग नॉनव्हेजच्या डेला मटण द्यायचं असायचं. ओके, मग तुम्ही जर मटणाचा जो चमचा असा आत गेला, बाहेर काढला तर केवळ 2च तुकडे द्यायचे. म्हणजे तो इतका चॅम्पियन असायचा जो देणार आहे ना, असा टाकला बाहेर काढला की 2च आणि ते बरोबर 2 टाकायचे, त्याच्यावर 1 तुकडा कोणी द्यायचा नाही. मग ते इतकं म्हणजे असं वाटायचं की ते सोनं आहे असं वाटायचं. मग त्याच्याविषयी पटवायचं एकमेकाला, तुला आज नको आहे का वगैरे खूप जास्त. कारण का ते देतानाच कमी यायचं ना, खूप त्रास अडचण. आणि मग असं आमचं बायबल कॉलेज पण होतं जिथं फक्त असं तेच मिळायचं. मग बाकीचं जेवण असं असायचं, म्हणजे मी ब्लेम नाही करत आहे, बट आय मिस टुडे दॅट फूड. कधी कधी असं भेटलं तर खाईन असं वाटतं मला ते. पण जर टेस्ट नसेल तर आम्ही केवळ हिरव्या मिरच्या घ्यायचो आणि मीठ घ्यायचो. मग जेवायचं आणि हिरवी मिरची तोडायची, मिठात टाकायची आणि हिरवी मिरची संगती खायची. डिफरंट टेस्ट. मग एक असंच बायबल कॉलेज आधी घडलेली घटना आहे बरं का. एका बायबल कॉलेजविषयी मी ऐकत होतो एका मुलाकडून. तो म्हणत होता की दादा बायबल कॉलेज इतकं मस्त आहे ना, ते म्हणजे सुपर 5 स्टार सारखं बायबल कॉलेज आहे, चांगलं बायबल कॉलेज आहे आणि शिक्षण पण चांगलं आहे, पण ते उगीच पर्सिक्यूट करत आहेत आम्हाला. तो म्हणतात की उगीच पर्सिक्यूट, आम्हाला उगीच छळाला सामोरे जाते. म्हणजे मी काय म्हटलं, तो म्हणतो की बघ ना, जेवण भरपूर देऊ शकतात पण देत नाहीत. जेवण भरपूर देऊ शकतात देत नाही. मग टॉयलेट साफ करायला लोक बोलवू शकतात, पण तरीही आम्हाला ते साफ करायला सांगायचंय, काय गरज आहे? म्हणजे आम्ही जर रूम मध्ये आलो तर नीटनेटकेपणा का ठेवायचा, का जबरदस्ती ही? म्हणजे हे टुडेज क्वेश्चन आहे की का असं करायचंय, का असं राहायचंय? हे जबरदस्ती पर्सिक्युशन आहे. आम्हाला मुद्दामपणे पर्सिक्यूट केलं जात आहे. आणि मी म्हटलं की अच्छा तुला असं वाटतं मुद्दाम आहे? हो, कारण ते करू शकत आहेत ना. काही कॉलेजेस लिटरली असे की ते देऊ शकत नाहीयेत आणि देऊ शकत नाहीत म्हणून या कठीण प्रसंगात होतं की दे आर ट्रेनिंग देम, त्यांना ते ट्रेन करता येणार दिवसासाठी. तसंच ख्रिस्ती विश्वासामध्ये मुद्दाम पर्सिक्युशन ओढून घेऊ नका, आम्हाला पर्सिक्यूट व्हायचंय. मग कोणीतरी जात नाही एखाद्या मंदिरासमोर जाऊन खोटं आहे हे सगळं, इकडे विश्वास ठेवा, मुद्दामपणे हे करण्याचा प्रयत्न करता. तुमच्या जीवनाद्वारे तुम्ही जे जगत आहात त्याच्या जीवनाद्वारे ती जी विश्वासूपणाची साक्ष आहे ती तुमच्या विश्वासूपणाची साक्ष प्रगट होणं गरजेचं आहे. इन्स्टेंट तुम्ही खेचून ताणून स्वतःला पर्सिक्यूट करण्याचा प्रयत्न करताय. दॅट्स ॲब्सोल्युटली रॉंग. तुमच्या विश्वासूपणाची परीक्षा तुम्हावर येणारा जो क्लेश आहे ना, तुम्हावर येणारे जे संकट आहे ते प्रगट करून देईल. आणि हे फार इम्पॉर्टंटली आहे. मला तुम्ही सांगा, सोन्याचं आपण उदाहरण घेतलं, सोनं म्हणतं का मी किती खरं आहे ना, मी तुला दाखवतो, आता आगीतच पडतो? नाही, त्याला कोणीतरी होल्ड करत आहे, त्याला कोणीतरी चालवत आहे, त्याची परीक्षा कोणीतरी घेत आहे.
इट्स टोटली डिपेंडेंट ऑन दॅट पर्सन की तो कधी कोणत्या वेळेला तुम्हाला त्याची परीक्षेमध्ये टाकेल. कमरेवर हात ठेवून सोनं म्हणत नाही आज माझी परीक्षाच होणार आहे, दाखवतो तुम्हाला, नाही. म्हणून छळ जो आहे तो परमेश्वरानं त्याच्या सार्वभौमतेमध्ये ठेवलेला आहे की विश्वासणाऱ्याची परीक्षा व्हावी, त्याची पारख व्हावी. आणि संत पॉल या लोकांना बिलकुल तीच गोष्ट सांगत आहे की आमच्या जीवनामध्ये जे घडलेलं आहे ते तुम्ही जवळून पाहिलेलं आहे असं तो म्हणतो. तुम्ही ते अनुभवलेलं आहे आणि ज्यावेळेस हे तुमच्या संदर्भात होत आहे तर तुमच्या विश्वासाची जी परीक्षा, त्याची शुद्धता अधिक चांगल्या रीतीनं पुढे येते. कारण तो या ठिकाणी एक गोष्ट त्यांना सांगत आहे की सुवार्तेला, ओके, मार्क दिस वर्ड, सुवार्तेला विरोध हा काही नवीन नाहीये. ओके, सुवार्तेला विरोध हा काही नवीन नाहीये. त्यामुळं उगाच जाऊन खोदून विरोध स्वतःवर ओढून घ्यावा असं जे काही लोक आज करत आहेत ते एकदम चुकीचं आहे. काही लोकांना ते तसे फोटोज, तसे पिक्चर्स बाहेरगावी पाठवून मोठा फंड रेज करायचा असतो आणि ते डू डेलिबरेटली असं कानावर येतं, मुद्दामून ते करत आहेत. हे ॲब्सोल्युटली चुकीचं आहे, हे रॉंग आहे. तुमच्या विश्वासूपणाची पारख तुमच्यावर आलेल्या क्लेशानं, तुमच्यावर आलेल्या संकटांनी होते आणि ती होणार. मुद्दामपणे या गोष्टी स्वतःवर ओढवून घेऊ नका, कारण सुवार्तेला विरोध हा नवीन नाहीये. जिथं सुवार्ता आहे तिथं विरोध आहे. जर तुमच्या जीवनामध्ये सुवार्ता आहे, तुम्हाला विरोध आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, इट कॅन कम थ्रू एनीवन. पॉल उदाहरण देतो, तुम्ही जवळून पाहिलं की आमचा विरोध कोणी केला, आणि पॉल म्हणतो आमचा विरोध यहुद्यांनी केला. जे माझ्या रक्तमासाचे, जे माझे लोक, त्यांनी सगळ्यात पहिला माझा विरोध केला. घरातून मला विरोध झालेला आहे. इट कॅन बी एनीवन. कारण तुमच्या ट्रुथफुलनेसमुळे, तुमच्या विश्वासूपणामुळे. फार आवश्यक आहे हे समजून घेणं की घरातून विरोध आहे. घरातून म्हणजे अहो सेम यहोवा देवाला मानणारे ते लोक, यहोवा देवाची उपासना करणे, त्या लोकांनी म्हटलं की मी अन्य येशू गाजवतो, मी काहीतरी वेगळंच कुणाला आणत आहे, आणि त्यांनी मला विरोध केला. इतकंच काय, मला मारायला धावून आले, इतकंच काय, माझ्यावर धोंडमार केली, माझ्यावर रास केली दगडांची, का तर मी त्यांना खरा तारणाचा मार्ग सांगत आहे. ज्यावेळेस तुम्ही सत्य वचन आपल्या जीवनामध्ये जगाल, तुम्हाला विरोध होईल. बाहेरच्या लोकांकडून नाही, आपल्याच लोकांकडून. संत पॉल त्यांना असं म्हणतो थेसलोनिकेच्या लोकांना, अहो तुमच्या देश बांधवांकडून तुम्हाला विरोध झाला. देर आर पीपल फ्रॉम आर जनरेशन, आपल्या जनरेशन मधून काही लोक आहेत, ते पुढे येतील आणि ते तुम्हाला विरोध करतील, कदाचित तुमच्या विश्वासूपणामुळे, तुमच्याकडे असणाऱ्या सुवार्तेमुळे. सुवार्तेला विरोध काही नवीन नाहीये, म्हणून काहीतरी मी एकदम विलक्षण आणि वेगळा काहीतरी आहे असं भ्रमात तुम्ही राहू नका. एव्हरीवन जो विश्वासूपणे जीवन जगतो त्याला विरोध आहे. तुमच्या जीवनामध्ये जर सुवार्ता आहे त्याला विरोध आहे. सुवार्ता तुम्हाला कुठल्याही देहाच्या गोष्टींना मूर्ती बनवायला सांगत नाहीये. जर सुवार्ता तुमच्या जवळ आहे, तुम्ही असत्याला विरोध करणार, तुम्ही त्याला नाकारणार, कारण तुमच्याजवळ सत्य आहे. आणि ज्या ठिकाणी तुम्ही सत्य घेऊन चालता, असत्य त्याला विरोध करता, आणि तो छळ आहे. तुम्हाला वेगळं करण्यात येईल, तुम्हाला बोलण्यात येईल. मी ना आजकाल खूप हे बघत आहे सध्या, तुम्हाला इथून दिसत नाही, पण मी ज्यावेळेस इथून बघत असतो ना, मला हे बाहेरचं सगळं दिसत असतं. इथून आपल्या या ठिकाणी चर्च आपण घेत आहोत, अराउंड 2.5-3 वर्ष आता सध्या होतील. मी रिसेंटली बघत आहे की खूप सारे लोक आहेत ना सध्या, म्हणजे मी ज्यावेळेस बघत असतो तेव्हा लोक इथे येत असतात, तिथे उभं राहत असतात, ते आतमध्ये. फर्स्ट टाइम मी बघत आहे, आज पण सकाळी 2-3 झालं की एक व्यक्ती आला, एक जवळपर्यंत आला, त्यानं काचेतून डोकावून बघितलं, एकदम जवळ होता, परत लांब गेला, त्यानं अजून लोकांना आणलं, मग तो बघू लागला. माझ्या माइंडमध्ये चालू असतं की होऊ शकतं की सध्या ही वार्ता जी आहे ती जास्त पसरत आहे.
कदाचित. पण याचा अर्थ हा आहे का विश्वासूपणामुळे लोक येऊन तुम्हाला म्हणजे हे काय चालू आहे, आणि त्यावेळेस तुमचा विश्वासाची पारख आहे आणि ते फार आवश्यक आहे. कदाचित तुम्हाला बोलायला संधी नाही मिळणार, पण असा छळच तो नाहीये. छळ हा आहे की वेअर यू आर, तुम्ही जिथं कुठं आहात, तुमच्या ऑफिसेसमध्ये, तुमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांमध्ये, तुमच्या लोकांमध्ये, तुम्ही ज्यावेळेस विश्वासूपणे जीवन जगत आहे आणि ते तुमच्याकडे कटाक्ष टाकतायत आणि ते तुम्हाला कदाचित वेगळं करत आहेत, दॅट इज अ पर्सिक्युशन फॉर यू. तुम्हाला वेगळं काउंट करण्यात येत आहे, तुम्हाला एकटं पाडण्यात येत आहे, दॅट इज अ पर्सिक्युशन फॉर यू. पण तुम्ही म्हणता की मला नको बाबा ह्यातलं, मग मी काय करतो, लेट मी बी विथ देम, लाईक देम, त्यांच्यासारखं बनतो मी, त्यांच्यासारखी विचार करतो, त्यांच्यामध्ये जाऊन बसतो. हो, तुम्ही मग ख्रिस्तामध्ये नाही आहात, तुम्ही त्यांच्यासारखे बनायला चाललेला आहात. का तर तुम्हाला भय वाटत आहे की न जाणो मी जर वेगळेपणाने राहिलो तर मी पण छळाला सामोरे जाईन, असं माझ्या समवेत नको व्हायला, म्हणून मी त्यांच्यासारखाच बनतो. लक्षात घ्या, संत पॉल प्रारंभीचे सर्व प्रेषित मूळ यहुदी होते. त्यांचा छळ कोणी केला? यहुद्यांनी. मूळ यहुदी, त्यांचा छळ कोणी केला? यहुद्यांनी. का बरं केला? कारण ते प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत होते. अजिबात असं नाही बरं का, खालच्या जातीचे होते म्हणून ह्यांचा विरोध केला, कमी जातीचे होते म्हणून ह्यांना द्वेषतेनं पाहिलं, अजिबात असं नाही. बिकॉज दे प्रीच क्राइस्ट, बिकॉज दे लिव्ह क्राइस्ट. तुमचा विरोध होण्यामागे एकच कारण असणार, असं नाही आम्ही खालच्या जातीचे आहे ना म्हणून आमच्याकडे असं बघतात, आमच्याविषयी कदाचित अशा नजरेनं बघितलं जातं. नाही, तुमचा विरोध होण्याचं एकमेव कारण असणं आवश्यक आहे, तेव्हाच त्याला छळ म्हणतात की तुम्ही ख्रिस्ताचे आहात. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त क्लिअर बोलतो, जर माझ्या नावानं तुमचा छळ होत आहे तुम्ही धन्य आहात. जर माझ्या नावानं छळ होत आहे तुम्ही धन्य आहात. फार इम्पॉर्टंट आहे बरं का, मी पुन्हा सांगतो, तुमच्या मूर्खपणामुळे नाही, तुम्ही मूर्खतेनं वागता म्हणून नाही, माझ्या नावानं जर तुमचा छळ होत आहे, ख्रिस्ताच्या नामास्तव जर तुमचा छळ होत आहे, का तर तुम्ही ख्रिस्त जगत आहात म्हणून, ख्रिस्ताची साक्ष तुमच्या जीवनातून प्रगट होत आहे म्हणून, विश्वासूपणा प्रगट होत आहे म्हणून जर तुमचा छळ होत आहे तुम्ही धन्य आहात. अजून दुसरं काहीच नाही. जेव्हा सुवार्ता स्पष्टपणे गाजवली जाते, स्पष्टपणे बरं का, तेव्हा जर छळ होतो तुम्ही धन्य आहात. जर सुवार्ता स्पष्टपणे जगली जाते आणि त्यावेळेस तुमचा छळ होतो तुम्ही धन्य आहात. कारण सुवार्ता सत्य आहे आणि सत्य ज्या ठिकाणी येतं त्या ठिकाणी पाप उघडं पडतं. सत्य ज्या ठिकाणी येतं त्या ठिकाणी असत्यता उघड पडते आणि ज्या ठिकाणी असत्यता उघड पडते ती गप नाही बसत, ती चौताळते आणि ती छळ करायला प्रवृत्त होते. आणि पॉल बिलकुल ही गोष्ट 14व्या वचनामध्ये त्यांना सांगत आहे की पहा, या ठिकाणी जे अविश्वासी, हट्टी, अहंकारी लोक आहेत ते तुमच्या जीवनामध्ये विश्वासूपणा पाहतात, ते तुमच्या जीवनामध्ये विश्वासूपणाचं सत्यतेचं जीवन पाहतात, ते तुमच्याविषयी द्वेषाची भावना त्यांच्यामध्ये निर्माण होते आणि त्याचा छळ करू पाहतात. आणि पॉल ही गोष्ट या ठिकाणी क्लिअर करतो. तो म्हणत आहे, यहुद्यांच्या हातून जी दुःख आम्ही शोषली ती तुम्हीही आपल्या देश बांधवांच्या हातातून शोषलेली आहेत. तुम्हीही शोषलेली आहेत. आम्हाला आमच्या घरातून झाली आणि तुम्हाला तुमच्या देश बांधवांकडून. व्हेन यू लुक ॲट देम, जेव्हा बाहेरील लोक तुमच्याकडे येतील आणि तुमच्याकडे द्वेष भावनेनं पाहतील, तुम्ही त्यांच्याकडे द्वेष भावनेनं पाहू नका. लक्षात घ्या, सुवार्थ आहे त्या ठिकाणी छळ हा आहेच. दे आर नॉट डुईंग समथिंग न्यू. ते काही नवीन गोष्ट करत नाहीत, प्रारंभापासून तेच करत आले. त्यांनी प्रारंभापासून सुवार्थेच्या विरोधातच आहेत. म्हणून तुम्ही त्यांच्याकडे हा काहीतरी नवीन करायला लागलाय. नवीन काय नाही करत, ते तेच करायला लागले ज्यासाठी त्यांना नेमलेलं आहे. ते तेच करतात, सुवार्थेला विरोध करतात. आणि हे का करत आहेत?
बघा काय लिहिलेलं आहे, 16 वचन, 15 पासून वाचतो. त्या यहुद्यांनी प्रभू येशूला व संदेष्टालाही जीवे मारले आणि आम्हास छळ करून बाहेर घालवले. देवाला जे प्रिय ते न करता ते सर्व मनुष्याचे विरोधी झाले. म्हणजे ते सगळे लोक मनुष्याचे विरोधी झाले. देवाला जे प्रिय ते त्यांना अजिबात नव्हतं. त्यांनी प्रभू येशूला व संदेष्टांनाही जीवे मारला असं तो म्हणत आहे. आणि दॅट्स देअर फॉर्मॅट. जर त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला सोडले नाही तर तुम्ही आणि मी कोण आहोत? वी आर नो वन. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त स्वतःचं उदाहरण देतो 15 अध्यायामध्ये योहानाच्या. तर म्हणतो जर ते माझा छळ करतात तर हे डॅम शुअर आहे की ते तुमचाही करते. त्यामुळे तुम्ही हे कधीही म्हणू नका की आमचं नाही होणार, आम्ही छळाला सामोरे नाही जाणार. नाही, आपण प्रत्येक जण त्याला सामोरे जाणार. मी तुम्हाला सदैव सांगतो की ह्या छळामध्ये तुम्हाला आणि मला प्रभू येशू ख्रिस्त कधीही एकटं सोडत नाही. कधीही एकटं सोडत नाही, लक्षात घ्या. मागच्या वेळेस पण मी तुम्हाला सांगितलं, त्यांना अभिवचन दिलं की मी जात आहे, मी तुम्हाला एकटं सोडणार नाही, मी माझा आत्मा तुम्हाला देईन, तो तुम्हाला सत्यात चालवेल, मी जे जे तुम्हाला सांगितलंय त्याची आठवण करून देईल. तो म्हणतो कोण आहे? तो पवित्र आत्मा. तो म्हणतो तो तुम्हाला मी दिलेला आहे, विसार असा दिलेला आहे, तो तुम्हामध्ये आहे. या कठीण परिस्थितीमध्ये तुम्हामध्ये आहे. तुम्ही कितीही कठीण परिस्थितीतून जाल तो तुम्हाला कधी सोडणार नाही. तो पवित्र आत्मा तुम्हामध्ये असेल. कसलं जबरदस्त अभिवचन आहे की मी तुम्हाला नाही सोडणार. दुसरं म्हणतो मी ख्रिस्ताची मंडळी दिली तुम्हाला की या छळामध्ये ती तुमच्या बरोबर असेल. यू आर नॉट अलोन. तुम्ही एकटे नाहीये. तुम्ही येऊ शकता आणि तुम्ही बोलू शकता तुमच्या बंधूला, तुला माहिती आहे या आठवड्यामध्ये फार टेरिबल सिच्युएशन मधून मी गेलोय. काय झालं बाबा? अरे मी हे विश्वासूपणे जीवन जगत आहे, माझी साक्ष ठेवत आहे आणि मला खूप विचित्र गोष्टींना सामोरे जावं लागलंय. मी माझ्या विश्वासासाठी काय करू शकतो? ओ आय नीड टू रिझाइन माय जॉब. मी तिथे नाही राहू शकणार. मला खूप वेदना होत आहेत. मला कठीण परिस्थितीला सामोरे जावं लागतंय. व्हॉट चर्च विल डू बिफोर यू? लेट्स प्रे. चला आपण देवापाकडे जाऊया, आपण प्रार्थना करूया. ह्या कठीण दिवसांमध्ये प्रार्थना करूया. रिमेंबर आवर प्रेयर. चर्च सुटल्यानंतर ज्यावेळेस मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो, प्रभू हे जग कठीण आहे, तुझे लोक जगात जात आहेत, कठीण आहे हे जग, टपून बसले त्यांच्यावर, टपून बसले त्यांच्यावर, कारण हे तुझे लोक आहेत. कसं तुमचा पाय खेचावा, कसं तुम्हाला त्यांनी तुमच्यावर होल्ड करावा, कसं तुम्हाला स्क्वीज करावा, हा एकमेव प्रयत्न त्या धूर्ताचा आहे. तो धूर्त गप नाही बसत आहे. त्याचं एकमेव कार्य आहे प्रारंभापासून सुवार्तेला विरोध करावा. सुवार्ता कशा रीतीने चुकीच्या पद्धतीने लोकांना कळावी, कसं सुवार्तेपासून लोकांना मी बहकवावं, त्याचं टार्गेट आहे ते. सुवार्तेमध्ये कशी मी भेळमिसळ करावी, कसं सत्याप्रत ह्या लोकांना मी घेऊन येऊ नये, कुठेतरी त्यांना अडकून ठेवावं, हेच तो करत आहे. हेच त्याचं टार्गेट आहे. कदाचित तुम्ही आणि मी समजू शकत नाहीये. आपल्याला कुठेतरी तो अडकून ठेवत आहे. सुवार्तेविषयी आपण एकदम क्लिअर माइंड आपलं असणं गरजेचं आहे. काय म्हणत आहे बघा 16 वचन. विदेशी लोकांचे तारण व्हावे म्हणून त्यांच्या बरोबर बोलण्याची ते आम्हास मनाई करतात. तुम्ही बघितलं काय चालू आहे की तारणच कोण करत आहे हे, की तारणच होऊ नये त्यांचं म्हणून कसं बोलू नये. तुम्ही बघा आता आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या भारतामध्ये एकंदरीत असं वातावरण होत आहे किंवा असं वातावरण क्रिएट झालेलं आहे की ख्रिस्ती विश्वासणाऱ्याबरोबर बोलण्याचीच म्हणजे ते डायरेक्टली टाळण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही ज्यावेळेस तुमचा विश्वास बोलण्याचं म्हणता ते तुम्हाला थांबवत आहेत. अरे नको, आम्हाला ऐकायचं नाही. स्टॉप देअर. तुम्ही बघा पहिलं असं नव्हतं.
लोकांना आवडायचं. हो, तू कुठे चाललायस? हो, चर्च. मी येऊ शकतो का? माझ्या संगती माझे कित्येक मित्र म्हणजे चर्चला जायचं. हा, येतो ना, चल ते. पण आज वातावरण तसं आहे का? आज तसं नाही. आज थोडं कठीण वातावरण. आज कठीण वातावरण आहे. आणि याचा प्रभाव किंवा याची गोष्ट तुमच्यावर पडत आहे का? थोडंसं जपा. तुम्ही तुमचा विश्वास प्रगट करा. तुम्ही तुमचा विश्वास सांगा. तुम्ही तुमचा विश्वासूपणा प्रगट करा. हाऊ फेथफुल यू आर, तुम्ही ते प्रगट करा. किती विश्वासूपणे तुम्ही जीवन जगत आहे हे प्रगट करा. तुम्हाला माहित आहे, ज्या वेळेस तुम्ही हे बोलता, तुमचा विश्वासूपणा, ज्या वेळेस तुम्ही प्रभू येशू ख्रिस्त हा तारणार आहे तुमच्या जीवनातून वारंवार प्रगट करता तुमच्या अविश्वासणाऱ्या मित्रांना, परराष्ट्रीयांना, त्यावेळेस सैतान त्याच्या कार्यामध्ये ना तोंडघशी पडत आहे. कारण तुम्हाला माहित आहे, त्याचं एकमेव कार्य आहे की विश्वासू जनांची त्यांची जी साक्ष आहे ती त्यांना अडवावी. सुवार्तेला प्रारंभापासून विरोध करावा. प्रारंभापासून त्याचं टार्गेट असते. जर तुम्ही शुभवर्तमान घेतलं, प्रभू येशू ख्रिस्ताचं कार्य घेतलं, तुम्ही पौलाचं कार्य घ्या, प्रेषितांची कृत्ये घ्या, त्याच्यामध्ये बघा, ही ऑलवेज टार्गेट्स सुवार्ता प्रसार. तुम्ही मंडळीकडे या, ही ऑलवेज टार्गेट्स सुवार्ता प्रसार. वधस्तंभावर खेळलेला ही टार्गेट्स दॅट, की कशा रीतीने हे गाजवायला नाही पाहिजे, कशा रीतीने हे प्रगट व्हायला नाही पाहिजे. तुम्ही पहा प्रगटीकरण जे आपण शिकत आहोत, प्रगटीकरणामध्ये बघा, ही ऑलवेज टार्गेट्स. वधलेला कोकरा तो सदैव टार्गेट करत आहे, विश्वासू जनांना टार्गेट करत आहे. तुम्ही बघा, ज्यावेळेस हे श्वापद आहे त्यांच्याविषयी आपण बोलत आहोत, खोटा ख्रिस्त आहे किंवा खोटा संदेष्टा आहे, तुम्ही बघा ते टार्गेट कोणाला करताय. त्यांचे टार्गेटच ते आहे की कोण विश्वासणारे लोक आहेत. सैतान प्रारंभापासून टार्गेट करत आहे विश्वासणारे. म्हणून सुवार्तेला विरोध हा काही नवीन नाहीये. हा नवीन नाहीये. जर विरोध नाहीये ना तुम्हाला इथं बसलेल्या कुणाला, चाचपणी करा बरं का स्वतःची. यार, आम्ही विश्वास आहेत का? आम्ही विश्वासापणे जीवन जगत आहे का? काय माझा विश्वास प्रगट होत आहे का? काय माझ्या मित्रमंडळींमध्ये माझा विश्वास प्रगट होत आहे? काय माझ्यापासून कोण दूर जात आहे? टार्गेट दॅट. अच्छा, काहीतरी होत आहे माझ्या जीवनाद्वारे, काहीतरी प्रगट होत आहे. आणि जे सैतानाला स्वीकारणारा नाहीये, तो स्वीकारत नाहीये ह्या गोष्टी, तो हलवत आहे गोष्टी. वातावरण ढवळून निघत आहे. कारण का? सुवार्तेला विरोध होत आहे, टार्गेट करत आहे. तो सैतानाची सगळ्यात मोठी इच्छा आहे, सगळ्यात मोठी इच्छा या जगामधील त्याची इच्छा आहे, सुवार्ता प्रसार थांबावा. त्याचे टार्गेट काय? सुवार्ता प्रसार थांबावा, तारण थांबावं, विश्वासणारे थांबावेत. पण किती अद्भुत आहे की देवानं त्याच्या एकुलत्या एका पुत्राद्वारे तारण विश्वासणाऱ्यांना देऊ टाकलं. आणि तो विश्वासणारा त्या तारणाला घेऊन आपलं जीवन जगत आहे. ते कोणी थांबवू शकेल का? ते कोण थांबवू नाही शकत. मग त्याच्याकडे एकच क्लुप्ती उरली, काय? त्याला विरोध कर. त्याला काय कर? त्याला विरोध कर. मग काय? अधिराज्य, अधिकारी, सरकार कुणाचे आहेत? सगळे त्याचे. त्यामुळे हे सगळं माझं आहे, आय होल्ड दिस, मी ते करेन. आणि तो करण्याचा प्रयत्न करत आहे. पण प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, अरे ह्या जगाला मी जिंकलंय. तुमच्या आणि माझ्या प्रभूने ह्या जगाला जिंकलेलं आहे, ह्याच्यावर विजय मिळवलेला आहे. आणि जे त्याच्यामध्ये लोक आहेत, जे ख्रिस्तामध्ये लोक आहेत, ते यातून पार गेलेले आहेत. म्हणून तो म्हणतो, छळ खूप नॉर्मल आहे. त्याच्याकडे असं पाहताना असं काही मोठं म्हणून पाहू नका. कारण हा छळ कदाचित आपला प्राण घेऊ शकेल, या जगातून तो आम्हाला घेऊ शकेल, पण सार्वकालिक जीवनातून नाही, कधीच नाही. म्हणून ह्याला सामोरे आपण जात आहोत. नो वरीज.
व्हायला पाहिजे. कदाचित तुमचा छळ जो आहे तो डायरेक्ट होत नसेल, बट हाऊ कॅन यू सपोर्ट ज्या छळाला हा धूर्त सैतान एवढा विरोध करतो, त्या सुवार्थ प्रसाराला जगायला हाऊ कॅन आय हेल्प? मी काय मदत करू शकतो? मी काय हातभार लावू शकतो? आय डू दॅट. मी त्याला कधी माघार नाही घेणार. ज्याला सैतान विरोध करतो त्या सुवार्तेला मी कशी मदत करू शकतो, त्या प्रसाराला, आय डू दॅट. मी ते करणार. काहीही झालं तरी मी या सुवार्थ प्रसाराला अधिक मोठ्या प्रमाणात कशी मदत करता येईल ते मला बघायचं. तो प्रयत्न माझा आहे. कारण का? धूर्त त्याला विरोध करतो, मी ख्रिस्ताचा आहे, मी त्याला सपोर्ट करणार, मी त्याला फाईट बॅक करणार. कारण हे आवश्यक आहे. सुवार्थ म्हणजे ख्रिस्त, त्याचा प्रारंभापासून येशू आहे, येशू ख्रिस्ता बरोबर. सुवार्थ म्हणजे येशू ख्रिस्त, त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. त्यालाच सुवार्थ म्हणतात. येशू ख्रिस्त, येशू हाच मसीहा आहे, हीच सुवार्थ आहे. आणि त्याला तो प्रारंभापासून विरोध करत आहे. विदेशी लोकांचे तारण व्हावे म्हणून त्याने त्यांना बोलण्याची त्यांनी मनाई केली. कशासाठी? बघा, हे यासाठी की त्यांनी आपल्या पापाचे माप सर्वदा भरीत असावं. काय करावं? त्यांनी आपल्या पापाचं माप सदैव भरत असावं. मग त्यांनी पाप करत त्यांना सत्याप्रत आणू नये. त्यांनी पापाचं माप भरतच आणि भरतच आणि भरतच असावं. का बरं? कारण देव सहनशील आहे असं ते म्हणत आहेत. आणि त्यांच्या मनामध्ये टाकत आहेत की सत्याला नकारा, सत्याला नकारा, पवित्रतेमध्ये जगू नका. काय प्रॉब्लेम नाही, खूप नॉर्मलाइज आहे. जग तसं जगत आहे, तुम्हाला जगाला काय? जग तसं राहत आहे, तुम्ही काय नवीन आहे? ते तुम्हाला एनकरेज करत आहेत तशा प्रकारे जगण्यासाठी. आपला माइंडसेट पण तसा होत आहे. मी विशेष करून जेव्हा तरुणांमध्ये जातो तर तरुणांमध्ये विशेष करून हीच एक माइंडसेट झालेलं आहे. काय न्यू आहे याच्यामध्ये? सगळं जग करत आहे, खूप नॉर्मलाइज आहे, खूप नॉर्मलाइज आहे सगळं. हे काय एवढं तुम्ही महत्व या गोष्टींना देत आहात? तुम्हाला माहित आहे, पवित्र करणात जगणं हेच आपलं महत्व आहे. आज जग त्याला लाईट करत आहे, पापाला हलकं करत आहे. जग पापाचं माप अजून भरत आहे आणि त्याला लाईट करत आहे. इतकं लाईट पापाला करत आहे. तुम्ही आजकालच्या न्यूज बघा, आजकालचे ट्रेंड्स बघा, खूप असं हलकं करण्यात येत आहे पापाला. जारकर्माला हलकं करण्यात येत आहे. काय काय वाद आहे? काय प्रॉब्लेम आहे? एक मुलगा लग्न न झालेला 2-3 मुलींबरोबर संबंध ठेवत आहे, जग करत आहे. मग ते हेल्दी फ्लर्टिंग आहे. हेल्दी फ्लर्टिंग तुम्ही बघितलं का? कसं त्याला लाईटली केलं? हेल्दी फ्लर्टिंग. वी आर डुइंग हेल्दी फ्लर्टिंग. अजून काय करत आहे? अजून काय नाही, बेंचिंग. खूप इझी आहे ते. आम्ही काय डेटिंग खाऊ काय नाही, लंचला घेऊन जाणं फक्त एवढंच ठीक आहे. पापाला अधिक कसं हलकं करण्यात येईल तो प्रयत्न आहे. वैवाहिक जीवनानंतर एखाद्यासाठी संबंध कुणाची प्रस्ताव खूप लाईट आहे, जगामध्ये सध्या चालू आहे. व्यभिचाराला अधिक कसं लाईट करता येईल, पापाला अधिक कसं कमी करता येईल, तो प्रयत्न आहे लोकांना. लोक करत आहेत. खोटं बोलणं अरे एकदम सोयीस्कर झालेलं आहे, खूप सोयीस्कर. अरे जग करत आहे. शिव्या देणं जग करत आहे, नॉर्मलाइज आहे ना हे. हे तर करायला पाहिजे. हलकं करण्यात येत आहे. एका ठिकाणी मी बघितलं किंवा वाचलं, मला आठवत नाही, की स्कूलमध्ये एक मुलगा दुसऱ्या मुलाला शिवी देतो, तो त्याला रिव्हर्ट बॅक दुसरी शिवी देतो. मग एक वडील जो आहे तो स्कूलमध्ये जातो आणि ज्याला शिवी दिलेली होती त्याला जाऊन थँक्यू बोलतो, त्याला चॉकलेट देतो. तू माझ्या मुलाला शिवी द्यायला प्रवृत्त केलंस, आजपासून माझा मुलगा शिवी देणार. तो म्हणतो थँक्यू, माझ्या मुलाला तू शिवी द्यायला शिकवतेस. कारण ह्या जगात जगण्यासाठी ही अविभाज्य गरज आहे शिव्या देणं. बॅड लँग्वेज
पापाला अधिक हलकं करण्यात येते. कुठून? घरातून. मी माझ्या मुलाच्या पेरेंट्स टीचर मीटिंगमध्ये गेलेलो होतो आणि त्या ठिकाणी एक स्त्री होती, आई मुलाची. ती समोरच्या बेंचवर बसलेली आणि ना ती म्हणत होती, का कितना गाली देते हैं बच्चे, अशी ती म्हणत होती. कितने गाली देते, कितना गंदा गंदा बोलते. आणि तुम्हाला माहित आहे बाकीचा सगळा जो क्लास आहे तो त्या स्त्रीकडे बघून हसत होता. आणि कितनी गंदी गंदी गालियां देते. आणि ती म्हणते, आपने बच्चों को संभालो, उनको बोलो. तुम्हाला माहित आहे 60 मधून एक पण बोलत होता, हा बराबर बोल रहे आप. एक पण नाही. एवरीवन इज लाइक, ये चलता है, दिस इज नॉर्मल. हे नॉर्मल आहे. किती वाईट आहे. पापाला अधिक हलकं करण्यात येते, अधिक हलकं करून प्रेझेंट करण्यात येते. तुम्हाला माहित आहे अनेकांना असं वाटतं की देवबाप ना फार सहनशील आहे आणि देवबाप मग सहनशीलतेनं वाट बघत आहे. तुम्हाला सांगू, नाही, देवबापाचा न्यायत्वाचा काळ आहे आणि त्यावेळेस देवबाप न्याय करेल. या सगळ्यांना तो घेईल, सर्वांना घेईल. आणि परमेश्वराच्या न्यायासमोर कोण टिकाव धरेल? कुणामध्ये क्षमता आहे की परमेश्वराच्या न्यायासमोर टिकाव धरायला? त्यामुळे छळ आणि छळाला सामोरे जाणं हे काही नवीन नाहीये. पण धीर धरा. तुमचा आणि माझा प्रभू या छळामध्ये तुम्हाला एकटं सोडत नाही. पहिली गोष्ट, तो तुम्हाला कृपा पुरवतो. त्यानं तुम्हाला पवित्र आत्मा दिलेला आहे, त्यानं तुम्हाला अभिवचन दिलेली आहे, त्यानं तुम्हाला मंडळी दिलेली आहे की तुम्ही या सर्व गोष्टी एकमेकांबरोबर शेअर करू शकता. आणि मग त्याच्यानंतर हे कधी विसरू नका की तुमचा आणि माझा प्रभू पापाचा आणि पाप्यांचा न्याय करणार आहे. नरक हा अजिबात डेकोरेशन साठी बनवलेला नाहीये. ठीक आहे, डेकोरेशन म्हणून ओ खूप अग्नी आहे बरं का तिथं, नुसतं ऐकायला हा अग्नी आहे, हा तिथं माणूस ना तडपडणारा आहे. आज पण तुम्ही जगामध्ये गेला आणि कुणालाही विचारलं तुम्ही, काय रे तुला नरकात जायला आवडेल का? कोण तिथं असेल तर मला जायचंय बाबा तिथं. नाही, कोणालाच नाही आवडणार. पवित्र शास्त्र आपल्याला वारंवार नरकाविषयी सांगत आहे, जिथं रडणं आणि दात खाणं चालेल, जिथं रडणं आणि दात खाणं चालेल, तिथं मरण नसणार आहे. मरणाची अपेक्षा करणार आहेत पण मरण नसणार आहे. म्हणून तो डेकोरेशन साठी अजिबात नाहीये. लक्षात घ्या, कुणाला त्या ठिकाणी टाकण्यात येणार आहे, कोण त्या ठिकाणी जाणार आहे. पहिला जो व्यक्ती आहे तो व्यक्ती कोण आहे सांगतो, जो सत्य नाकारतो. सत्य, जो मार्ग, सत्य आणि जीवन आहे त्यालाच नाकारतो, तो नरकात टाकला जाणार आहे. द वन हू डिनाइज द ट्रूथ. तुम्हाला माहित आहे याच्यामध्ये यहुदी पण आहेत. संत पॉल त्यांच्याविषयी बोलतो, दे आर द फर्स्ट ज्यांनी छळाला सुरुवात केली. अहो, ते यहोवा देवाला मानत आहेत बट दे डिनाय द ट्रूथ. तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण ऐका. तो म्हणतो, ते शेवटल्या काळून मला म्हणतील, हे प्रभू, आम्ही तुझ्या नावानं भूते काढली, आम्ही तुझ्या नावानं संदेश दिला, आम्ही तुझ्या नावानं अद्भुत चमत्कार केले. आणि प्रभू त्यांना म्हणाल, हे अधर्म करणाऱ्यांनो, माझ्यापासून निघून जा, कारण माझी तुमची कधीच ओळख नव्हती. माझी तुमची कधीच ओळख नव्हती. दे आर दिस पीपल. सत्य नाकारत आहेत. वधस्तंभावर खेळलेल्या येशू ख्रिस्ताला ते नाकारत आहेत, त्याच्या शिक्षणाला नाकारत आहेत. दे आर द पीपल जे नरकात असणार आहेत. मग कदाचित आज सो कॉल्ड नामधारी ख्रिस्ती असतील ते. काल आपण एजेकियलच्या ग्रंथामध्ये बघितलं, 7व्या अध्यायामध्ये का 8व्या अध्यायामध्ये मंदिर होतं आणि मंदिराचं दर्शन एजेकियलला झालं आणि परमेश्वर देवा म्हणतो, चल मी तुला दाखवतो. आणि तो त्याला एका भिंतीजवळ घेऊन गेला. भिंतीला होल होता. त्या होलमधून परमेश्वराचं वचन होतं, भिंत तोडता. तो तोडतो. आतमध्ये काय पाहतो, मंदिराच्या आतमध्ये एक दरवाजा, एक गुप्त दरवाजा. तो दरवाजा उघडतो. दरवाजा उघडल्यानंतर त्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या मूर्ती लावलेल्या आहेत, भिंतीवर टांगलेल्या आहेत. तो त्यांना बघतो. परमेश्वर देवा म्हणतो, तू बघ, याजक लोक या ठिकाणी आहेत,
बाहेरून बघितलं तर असं दिसतं की परमेश्वराची उपासना करत आहेत, आतून बघितलं तर सगळे सगळे मूर्तीपूजक आहेत. बाहेरून माझं नाव घेत आहेत, अंतःकरणात तर अन्य कोणते बसलेले आहेत, त्यांची उपासना करत आहेत. हे असंच होणार आहे. ते म्हणत आहेत की आम्ही येशू देव, त्याची सुवार्ता, त्याची उपासना करत आहोत, पण अंतःकरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या घेऊन बसलेले हे लोक आहेत. त्यांचा नाश अटळ आहे, त्यांचा न्याय अटळ आहे. हे तसेच लोक आहेत कारण ते सत्याला नाकारतात. दुसरे लोक जे आपल्याला या नरकात आढळणार आहेत, लक्षात घ्या, जे लोक पश्चाताप न करत आहेत. The one who denies to repent. आम्हाला काय पश्चातापाची गरज आहे? आम्ही नाही पश्चाताप करणार. काही जण म्हणतात एकदा मी कधी काळी पश्चाताप केलेला तेवढा पुरेसा आहे. परमेश्वरानं माझे मागील पाप, आत्ताचे पाप आणि फ्युचरचे पाप क्षमा केलेले आहेत. नाही, तुम्हाला रोज पश्चातापाची गरज आहे. आपल्या पापांविषयी प्रभूकडे जाणं आवश्यक आहे, कारण आपण मूळतः भ्रष्ट आहोत आणि त्या भ्रष्टतेमुळे वारंवार आपली बुद्धी, आपले विचार हे पातकाकडे वळत आहेत. आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताचे आभार वारंवार मानले पाहिजेत. ते लोक आहेत जे पश्चातापाला नाकारत आहेत. प्रियांनो, अशांच्या कॅटेगरीमध्ये आपण येऊ नये. आपण रोज प्रभूकडे गेलं पाहिजे आणि प्रभूला म्हटलं पाहिजे, प्रभू माझ्या पातकांबद्दल मी तुझकडे येतो, मी भ्रष्ट आहे, मला तुझ्या जवळ घे, कारण माझा विश्वास तू आहेस, माझं तारण तू आहेस, तू मला पुढे घेऊन जा. रिपेंटन्स शुड बी देअर. जे लोक पश्चाताप न करतात तेही तुम्हाला त्या ठिकाणी आढळतील. तिसरे लोक जे सुवार्तेला सरळ विरोध करतात, जे सुवार्तेला विरोध करत आहेत, तेही लोक तुम्हाला या नरकात आढळतील. प्रियांनो, तुम्ही हे पाहाल, कारण देव सरळ सरळ या 3 टाईपच्या लोकांचा न्याय करत आहे. त्याच्या वचनात सांगितलेला हा न्याय आहे. देवाचा न्याय जो आहे तो देवाचा न्याय असा मनमानी नाहीये, हो मला हे करायचंय म्हणून मी हे करणार नाही. देवाचा न्याय त्याच्या वचनात सांगितल्याप्रमाणे आहे. म्हणजे काय तर देव पवित्र आहे, देव सत्य आहे आणि देव नीतिमान असल्या कारणानं त्याच्या पवित्रतेमध्ये तो न्याय करतो. तो अजिबात मनमानी नाही करत, मला हे करायचंय मग मी हे करणार. देवानं त्याच्या वचनात सांगितलेलं आहे की मी सत्य आहे, मी पवित्र आहे आणि त्याच्या वचनानुसार तो न्याय करत आहे. आणि त्याच्या वचनानुसार ह्या 3 ज्या कॅटेगरी आहेत त्या तुम्हाला दिसतात. आणि ह्या होणार आहे का? ऍब्सोल्युटली होणार आहे. मला ठाऊक नाही तुम्ही किती लोकांनी धरण बघितलेलं आहे. होपसो तुम्ही धरण बघितलेलं असावं अशी इच्छा बाळगतो. जर तुम्ही धरणाकडे गेले आणि धरणाच्या त्या पाण्याकडे जर गेले तर धरण जे असतं, धरणाच्या एका बाजूला दरवाजे असतात. धरण जे असतं एका बाजूला दरवाजे असतात. मग धरणाचे दरवाजे उघडले तर पाणी मग नदीचं वाहू लागतं. ज्या ठिकाणी नदीला थांबवण्यात येतं त्या ठिकाणी धरण बांधण्यात येतं. मग जे लोक आहेत किंवा जे सरकार आहे जे धरणाचं काम बघतं ते वाट बघतात की पाणी कधी भरतं आणि आम्हाला पाणी कधी सोडायचंय. परमेश्वराचा न्याय बिलकुल असाच आहे बरं का. तो वाट बघत आहे की भरू दे, भरू दे, भरू दे, भरू दे. आणि एक दिवस त्याच्या हा क्रोधाचा दरवाजा उघडणार आहे, त्याच्या न्यायाचा दरवाजा हा उघडणार आहे आणि त्याच्यामध्ये हे 3 टाईपचे जे लोक आहेत ते ह्याच्यामध्ये सापडणार आहेत. म्हणून हा जो छळ आहे या छळाकडे पाहत असताना हाय हाय आता आमचं काय होईल या दृष्टिकोनातून विचार नका करू. कारण सुवार्तेला छळ नवीन नाहीये, सुवार्तेला विरोध हा नवीन नाहीये. सुवार्ता प्रारंभापासून या छळातून आणि ह्या विरोधातून जाते. तिला हे काहीच नवीन नाहीये. म्हणून अतिशय फोकसनी आपण ह्या वास्तव्याकडे बघितलं पाहिजे. या वचनाच्या वास्तव्याकडे फार फोकस राहिलं पाहिजे. कारण जेव्हा आपण ख्रिस्त आणि ख्रिस्ताच्या शिक्षणाला पाहतो आपल्याला हे दिसतं की विश्वासणारा जो आहे त्याला छळ आहे, त्याला विरोध आहे, त्याला संकट आहे, पण ह्या सगळ्यांमध्ये देवाची कृपा त्याला कधीच सोडत नाही.
छळ आहे, विरोध आहे, संकट आहे, पण विश्वास ठेवण्यासाठी या कठीण प्रसंगामध्ये देवाची कृपा त्याला कधीच सोडत नाही. आणि अविश्वास ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आजच्या जगात जर बघितलं तर त्याच्यामध्ये त्याचा अहंकार आहे, त्याचा हट्टीपणा आहे, त्याचा सुवार्तेला विरोध आहे. पण त्याला हे समजून घेणं आहे की शेवटी देवाचा न्याय आहे. तुम्ही ज्यावेळेस त्यांच्याकडे पाहाल तुम्ही असं म्हणा, हो काय चालू आहे हे, ते या कॅटेगरीत पडत आहेत कारण ते अविश्वास नाही, कारण त्यांनी सत्याला विरोध केले. सत्याला विरोध केल्यामुळं त्यांचा शेवट नक्की आहे. धरणाचं पाणी भरू द्यावं, भरू द्या, भरू द्या, भरू द्या, शेवट लवकरच आहे. प्रभुदेव बाप याच्यातून तो त्यांना घेऊन जाणार आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर देवाचा जो क्रोध स्वतःवर घेतलेला आहे, जेणेकरून त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना देवानं जो न्याय वधस्तंभावर केला त्या न्यायातून त्याचे विश्वासनाने जाऊ नयेत. मग जो ख्रिस्तानं वधस्तंभावर सहन केलेला न्याय आहे त्या न्यायाला कोण सामोरे जाणार आहेत? जे अविश्वासणारे आहेत, जे या सुवार्तेला विरोध करणारे आहेत. आणि देवाच्या हातात पडणं त्यांना कधीही पेलवणारं नाहीये. त्यानं आपण प्रभूचे खरंच आभार मानूया, देवाला धन्यवाद देऊ की पॉल ही शिकवण देत आहे मंडळीला. आणि पॉल त्यांना कृपा पुरवत आहे, त्यांना सांगत आहे घाबरू नका थेसलिकाच्या लोकांना. तुम्ही यंग चर्च आहात, यंग चर्च, आणि तुम्ही या शाळातून गेलेले आहात. 3 weeks ओल्ड चर्च. तुम्ही पाहिलं, तुम्ही ऐकलं की पॉल यहुद्यांपासून कसं संकटाला सामोरे गेला. तुमच्या देश बांधवांकडून तुम्हाला मिळाले, तुम्ही हल्ला नाही, तुम्ही विश्वासात टिकून राहिला, धीर धरा. त्यानं आज मी तुम्हाला एनकरेज करत आहे. कदाचित तुम्ही जर सुवार्ता जगत आहात, तुमच्याजवळून सुवार्ता जर प्रगट होत आहे, तुम्हाला छळाला सामोरे तुम्ही जाणार. कोणत्या पण परिस्थितीत असाल, कोणत्याही ठिकाणी असाल, तुमच्या ऑफिसेसमध्ये, तुमच्या स्कूलमध्ये, तुमच्या कॉलेजेसमध्ये, तुमच्या विश्वासूपणामुळं कदाचित तुम्हाला सामोरे जावं लागेल. धीर धरा. प्रभू येशू ख्रिस्तानं या जगाला जिंकलेलं आहे. आणि जे लोक तुमचा छळ करत आहेत त्यांच्यावर न्यायाचा प्रसंग येईल का? नक्की येणार आहे. मी म्हटलं ना, धरणाचं पाणी भरू द्या, दरवाजे उघडण्यात येतील. प्रभुदेवा कृपा करो. प्रार्थना करूया आपण. प्रभुदेवा, आम्ही यावेळेला तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. विशेष करून तुझ्या चरणाजवळ येत असताना विनंती करत आहोत प्रभू, आज काही प्रश्न आम्ही स्वतःला विचारावेत. तुझ्या प्रियजनांना देवा काही प्रश्न विचारावेत की काय आम्ही आज या छळासाठी, या क्लेशासाठी, या संकटासाठी तयार आहोत का? काय आम्ही सुवार्तेच्या प्रसारामध्ये, त्याच्या प्रचारामध्ये सहभागी पण करण्यास तयार आहोत का? कारण हा धूर्त वारंवार सुवार्तेचा विरोध करत आहे. काय आम्ही सुवार्ता जगण्यास तयार आहोत का? प्रभुदेव बापा, इथं बसलेल्या आमच्या सर्व प्रियजनांना तुझ्या कृपेत घे. ज्या कोणत्या ठिकाणी देवापा आमचे हे प्रियजन त्यांच्या कॅपॅसिटीनुसार आपलं विश्वासूपणाचं जीवन जगत आहेत, आणि ह्या विश्वासूपणामुळं देवबापा जर त्यांना छळाला सामोरे जात आहेत, प्रभू आजचं वचन त्यांना एनकरेज करत आहे, उत्तेजन देत आहे की धीर धर, धरणाचं पाणी भरू दे. परमेश्वराचा न्याय अटळ आहे, कारण तो ख्रिस्त विरोधक प्रारंभापासून सुवार्तेचा विरोधच करत आहे. आणि तो आज या सत्याचा विरोध करणार का? तो विरोध करणार, पण आम्हाला स्थिर राहायचं आहे, कारण सुवार्तेचा विरोध नवीन नाहीये. देवबापा, या अद्भुत अभिवचनाबद्दल तुझे आभार मानतो. आम्हाला देवबापा या छळाला किंवा संकटाला सामोरे येण्यास धीर दे. आम्ही घाबरून किंवा डगमगून देवा जाऊ नये, कारण आमची आजूबाजूची परिस्थिती कठीण आहे. आम्हाला ठाऊक आहे की आमचे देश बांधव आमच्या विरोधात उठलेले आहेत. अनेक जण वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार करत आहेत. काही जण द्वेष भावनेने बघत आहेत. प्रभू, आम्हाला ठाऊक आहे सर्व, पण दे बापा, आम्हाला जी कृपा तू पुरवलीस, जे पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन केलंस, जो धीर दिलास, जे तुझं वचन दिलंस, त्याच्यामध्ये स्थिर राहण्यास तू आम्हाला मदत कर. आमचा विश्वास वाढव.
आम्ही सर्व गौरव मान महिमा तुला देतो. तुझ्या ह्या मंडळीला आम्ही देवा तुझ्या स्वाधीन करतो. केलेली प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात केली म्हणून देवा तो ऐक. आमेन.